शिक्षण केंद्र. मला सरांनी जे काही सांगितलंय, जे आपले काही 10-12 त्याच्याशी मी सहमत आहे. ते बिलकुल त्याच्यामध्ये सर्व काही समाविष्ट आलं आणि आपल्याला खरोखर ॲक्शन घेण्याची आवश्यकता आहे. मी सर्वप्रथम आपलं भाग्य समजतो की मुरलीधर बेलखोडे सर, सचिन पावडे सर, हे निखिल सातपुते, आसमवार सर किंवा एक ते इंजिनियर आहे ज्यांनी आंबेडकर समितीचे अध्यक्ष होतं, ते समतानगरमध्ये टेकडी, असे जे काही लोक लाभले आपलं भाग्य आहे. तर असं सर्वांनी मिळून काही ना काही करायला पाहिजे. जसं मी काल स्विमिंग बॅचमध्ये मुलांना म्हटलं किंवा असं प्रॉब्लेम्स आहे, पण आपल्याला 3 वर्ष झाडं जगवणं आवश्यक आहे. तर मी प्रत्येकाला 500 रुपये बक्षीस देईन 3 वर्ष झाडं लावल्यावर, फोटो काढवल्यानंतर. तर असं काही आपल्याला करता येईल का की बा फक्त झाडं लावल्यानंतर ते जगलं पाहिजे आणि तो ज्याला जगवेल त्याला एखादं असं प्राईज आपण देऊ शकलो पाहिजे. म्हणजे आमिष म्हणत नाही मी, पण असं लहान मुलांमध्ये थोडीशी त्याची क्रेज वाढवण्यासाठी, जेणेकरून प्रॅक्टिकली त्याचं आपल्याला करता येईल. तसंच मी ग्रामपंचायतमध्ये आमसभेमध्ये गेलो काल परवा, तर तिथे विचारलं की RWHचं काय आहे, तर ते म्हणे आमच्याकडे नाही आहे म्हणे, ते भूमी अभिलेख त्या कोणत्या तरी भू सर्वेक्षणकडे आहे म्हणे. आणि ते सर्व काही कागदोपत्री करतात आणि त्यांना परमिशन देतात. तर हे पण स्ट्रिक्टली कसं काय करता येईल आपल्याला खूप आवश्यक आहे असं मला वाटते. आणि याच्यात जे काही सहभाग राहील, खास करून सावंगी मेघे परिसरामध्ये मी राहतो, तिथे जे काही वर्क राहील मी करायला तयार आहे. आणि माझ्यासोबत माझे जवान डिफेन्सचे पण आणि माझ्या यंग ब्रिगेड ही आलेली आहे. आता त्यांना झुरड म्हटलेलं आहे न्यायाधीश साहेबांनी, पण ते झुरड नाही आहे, तेच आपल्यापेक्षा जास्त काम करू शकतात. तर कृष्णा नांदुरकर, ॲडव्होकेट मानकर हे पण इथं आपले मत व्यक्त करेल अशी मी त्यांना विनंती करतो.